पूर बघा मित्रांनो, पूर बघा, पूर दिसतो की नाही माहित नाही. पोहोचलेलो आहे आपण धबधब्यावर. हा बघा शकता आपला भाऊ जवळ जाऊन पकडलेला आहे धबधब्यावर. एक मासला पकडलेला आहे. नमस्ते, नमस्कार आणि सगळ्यांना जोहार. तर स्वागत आहे मित्रांनो परत एकदा व्हिडिओमध्ये आपल्या नवीन. आणि बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ बनवत आहेत कारण की टाईम नाही भेटत आणि पाऊस खूप जोरात लागलेला. काही मतलब 3-4 दिवसापासून खूप जोरात पाऊस पडत होता आणि आज सुट्टी घेतलेली आहे. तर आपण सूर्या नदीवर जाणार आहोत, सूर्या नदीचा पूर बघण्यासाठी. आणि जमलंच तर भीमबांधावर पण जाऊ, तिकडचा पण पूर बघू आपण. आणि तुम्ही पाहिला नसेल तर व्हिडिओमध्ये दाखवेनच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे बघा आपलं घर नवीन अशा प्रकारे काय. आणि हा आरसा लावलेला आहे दरवाजा समोरच, तर दरवाजा साईडलाच. आणि निघणार आहोत आपण आता जाण्यासाठी. हे बघू शकता मित्रांनो, भात पेरलेला आहे, भात तयार झालेला आहे. आणि आपला हेल्मेट तिकडे. आणि आपला भाऊ पण तयार आहे. काय करायला चालला आज परत काय माहीत नाही. फॅन चालू करून ठेवला त्याने कपडे सुकायला. तर चला निघूया. आपली गाडी पण तिकडेच रस्त्यावरच आहे, रोडवर. आपला हेल्मेट. व्हिडिओ बघत राहा आपण. आणि मित्रांनो आज आहे 8 जुलै आणि आज थोडा पाऊस थांबलेला आहे बऱ्यापैकी. हे बघू शकता, पाऊस एकदम मस्त थांबलेला आहे. आणि आपण निघालेलो आहेत फिरायला, जवळजवळचे प्लेसेस बघू. तर व्हिडिओ बघत राहा. आपण निघालोत घरून, हेल्मेट घेतलेला आहे. टाइमपास एक छोटासा ब्लॉग बनवतो खूप दिवसांनी. आणि आपला भाऊ, अरे बूट भरायला लागला वाटतं. हे बघा आपलं घर आणि पाणीच पाणी बघा. आपल्या पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट आलेला होता 3-4 दिवसापासून खूप जोराचा पाऊस असल्यामुळे. आणि आज बराच थोडाफार पावसाने विश्रांती घेतलेली आहे. तर निघालेलो आहेत आपण, जाऊया थोडं बाहेर फिरून यावं. गाडी पण कधीपासून आपली बाईक पण राईड नाही केलेली आहे. आणि मित्रांनो हे बघा आमच्या गावातील रोड आणि हे आमचं दुकान. आणि हे इथे बाईक आपल्या दोन फॅशन 390 मिस्टर 100. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मोटो व्लॉग सेटअपमध्ये. आणि आज बऱ्याच दिवसांनी आपला मोबाईल माउंट केलेला आहे आपल्या सेटअपवर. आणि बऱ्याच दिवसांनी आता बोलत आहे, आपल्या मोटो व्लॉगिंगमध्ये बोलत आहे. तर काय एवढा कॉन्फिडन्स तर डाऊन झालेला आहे. आपल्याला काही टाईम नाही भेटत, पहिल्या घरामुळे आणि नंतर आता कामावर पण जायला लागतं डेली. आणि हा आहे आपला गाव, भराट गाव आपला. आणि हे आमच्या गावातील रोड. आणि आवाज कसा येत आहे ते सांगा मित्रांनो. आपण आपला माईकचा सेटअप थोडा चेंज केलेला आहे. भावांनो आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा. आपण मुश्किल से 143 सबस्क्राईब झालेले आहेत. थोडा सपोर्ट करा. 1000 सबस्क्राईब करून टाका आपल्या लवकरात लवकर. आपला टाइम पण पूर्ण होत आलेला आहे. 1 वर्षाचा टाइम असतो, तो पूर्ण होईल आता लवकरच. आपली गाडी पण सर्व्हिसिंग करायची आपल्याला. बाईक सर्व्हिसिंगचा पण व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर लवकरच. स्प्लेंडर सबकी पसंद. सगळ्यांची बेरणी झालेली आहे, भात पेरणी. आणि आता भात वाढायच्याच वाढ, भाताची वाढ वाहनाचीच वाढ पाहतात सगळे. एकदा की भात वाढलं की लगेच आवणी चालू होतील, लगेच भात लावणी. तर मित्रांनो अँगल कसा येत आहेत आणि माईक आपला व्हॉइस आवाज कसा येत आहे ते पण सांगा. लावून टाकलाय मी मोबाईल बस, बाकी नाही काय माहीत येतो की नाही आवाज कसा येतो ते. आणि हा आहे चारोटीचा ब्रिज, नॅशनल हायवे 48. आणि आपल्याला जायचं आहे आता मुंबईच्या दिशेने, मतलब
चारोटी टोल नाक्याकडे. पण आपण पुला खालून राईट मारणार आणि सूर्या रिव्हर ब्रिजवर डायरेक्ट. फार दिवसातून बाईक चालवत आहे, मजा येत आहे मित्रांनो. यस यस, असा पाऊस उघडला तर मजा येते पावसात फिरायला. पण जास्त पाऊस पडत राहिला ते राईडची एवढी मतलब राईडला मजा नाही येत. थोडा पाऊस पडायला पाहिजे नॉर्मल. हा आहे नॅशनल हायवे 48, मुंबईकडे जातो इकडे आणि मागे गुजरात. आणि हा आहे चारोटी सूर्या रिव्हर वॉटरफॉल थोडाच वेळा पुढे. आलो मित्रांनो आपण पुलावर. आणि पूर बघा मित्रांनो, पूर बघा, पूर दिसतो की नाही माहित नाही. पूर बघा, पूर बघा बघा मित्रांनो, पूर सगळीकडे मासे पकडायला. आपला इथला सूर्या रिव्हर ब्रिज आपला फेवरेट स्पॉट, जिथे आपण कायम आपली फेरी असते, कायम येत असतो इकडे आपण. आणि आज पण आलेलो आहे फिरायला, थोडाफार टाइमपास. आणि एक व्लॉग पण होऊन जाईल आपला छोटासा सिंपलसा. तर आपल्याला जायचं आहे तिथे, उतरून बसूनच राह. मी पण आलो तर हा इकडे सूर्या रिव्हर ब्रिज हा इकडनं नवीन बनवलेला आणि तो एक येण्यासाठी एक जाण्यासाठी. आणि हा नवीन तर तुम्हाला आउट साईडला यायला लागेल. आणि आउट साईडला आल्यावर हा इकडेच आहे तो. तर आपल्याला इकडनं यायला लागेल वॉटरफॉलला जाण्यासाठी. आणि कधी आले तर तुम्ही पण वॉटरफॉल बघायला जाऊ शकता. ऑटो पण चालला वाटतं तिकडेच. इथे दुकान आहे भुजिंग वडापाव, वडापाव नाही अंडी पावचं. हो ऑटो पण चालला वाटतं तिकडेच वॉटरफॉल बघायला. बऱ्याच दिवसाने व्हिडिओ बनवत आहे, त्याच्यामुळे काय एवढं काय बोलता नाही येत आहे आपल्याला. रेग्युलर व्हिडिओ बनवत राहिल्यावर आहेत पण आपल्याला मतलब काय बोलायचं ते सुचत राहतं. पण अचानकपणे व्हिडिओ बनवलं की काय बोलायचं काय ते आठवत नाही. हा आमच्या गावातच आहे, आमच्याच गाव आहे हा बराडगाव, नवापाडा ह्या साईडला. आणि इकडे बघू शकता इको लावलेला आहे आणि पार्टी चाललेली आहे. रस्ता थोडा खराब आहे. हा रस्ता जातो थेट धबधब्याजवळ. तर कधी आलेच तर इथे बघू शकता तुम्ही धबधबा बघायला. डॉगेस भाई, रास्ता दीजिए थोड़ा हमें जाने के लिए, आपको कोई तकलीफ नहीं होगी. अनादर डॉगेस बाय कसं काय. हा बघा इथेच बाईक लावू आपण साईडलाच आणि जाऊया वॉटरफॉल बघायला. व्हिडिओ बघत राहा मित्रांनो, गाडी लावतो इथं. आणि आपला भाऊ तर निघालाय पुढेच. तर मित्रांनो गाडी पार्क केलेली आहे इथे आणि हा इथे वॉटरफॉल. आणि आपण आलेलो आहे सूर्या रिव्हर वॉटरफॉलवर. बघत राहा व्हिडिओ, दाखवतो तुम्हाला नदीचा पूर आणि इथला धबधबा आपल्या सूर्या नदीचा चारोटी इथे. आणि हा बघ समोर. आणि आपण चाललो. बापरे बघा ना, किती पाऊस, किती पाणी. ओ हो 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 हो. वा 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 वा. बघा ना बघा, किती पाऊस, मतलब किती पाणी भरलेलं आहे. हा बघा सूर्या नदी पूर्ण भरलेले एकदम. आणि तिकडे
पोहोचलेलो आहे आता धबधब्यावर. हा बघा शकता आपला भाऊ सव्वत जाऊन पोहोचलेला आहे धबधब्यावर. हा इकडनं पावसा आघाडी धुंदमा निघालं येते पाणी नदी येते अशी आणि नदीमध्ये फोटो वगैरे पाऊस पाणी तर मित्रांनो बघू शकता माझ्या मागे धबधबा सूर्या नदीवरील चारोटी येथे टोल नाका येथे चारोटी गोल जवळ आलेले आहेत सूर्या नदीवर. सूर्या नदीचं पाणी तिथे हा धबधबा आणि भाऊ आपला तिथे धबधब्याच्या साईडला बसून मस्त थंड थंड हवेचा मजा घेत आहे. आणि तिकडे बघू शकता बसूया. मस्त एकदम थंड हवा लागत आहे. आणि मित्रांनो बघू शकता इकडे काही मुलं गावातील मुलं मासे पकडत आहे. गळ घेऊन आलेले आहेत. हे बघा इकडे हा इथे एक जण बसलेला आहे मध्ये पाण्याचे. हा बघा आहे आणि काही इकडे आहेत. तर जाऊया तिकडे किती मासे पकडले आहेत ते विचारू त्यांना. आणि हा आहे इथला वॉटरफॉल. पाणी बघा एकदम वाव 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 वाव. पाणीच पाणी पाणीच पाणी. लागलं काही मित्रांनो आपल्या गावातील एक भाऊ घरी घेऊन आला आहे. घरी चेक करत आहे काय लागलंय की नाही. दुसरी घरी चेक करतो. कभी कुछ नहीं. A few moments later. एक मासला पकडलेला आहे. डाकू मासला डाकू. एक पकडला रे भावांनी मासा पकडला आहे. डाकू विलन. मित्रांनो आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशन वर जाणार आहोत. आपण वाघाडी पिंपा तिथे जाऊ. तिथे पण बघूया अशा प्रकारे वाहत आहे एकदम भरून. ते इथला पूर किती आहे तो बघूया. तर मित्रांनो आता चाललोय आपल्या नेक्स्ट लोकेशन म्हटलं 2 महिन्यावर. आणि आता पोहोचलेलो आपण वाघाडीला. वाघाडी जिथे धुंदमाला ओलाय तिथे पोहोचलेलो आपण आता.
हा बघा मित्रांनो, भीमबांध एकदम फुल वाहत आहे भरून. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहेत भीमबांधावर आणि भीमबांधचा व्ह्यू तुम्हाला दाखवला. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट करून. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि आपला चॅनल पण सबस्क्राईब करा. आणि आता पाऊस पण थोडा कमी होईल, आता भात लागवड चालू होईल, भात लावणी. आणि आपण आता फिरायला जाणार आहोत कुठे कुठे. तर आपण आसरीवर पण जायचा विचार आहे आपला. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, आपले अजून व्हिडिओ हे तरी येत राहतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.